सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या कितीही कठीण इच्छा असल्या तरी पण त्या इच्छा ह्या पूर्ण होतात. इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला कधी उपाय करावे लागतात, कधी सेवा करावी लागते, तर कधी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रेमेडीज सुद्धा कराव्या लागतात. सगळ्यात खूप लवकर आणि फास्ट आणि जे पाहिजे ते हवं आहे, जे मिळवायचं आहे ते मिळविण्यासाठी आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर का आपण मदत घेतली तर मात्र सोन्याहून पिवळं. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या अशा रेमेडी असतात ज्या 24 तासाच्या आत कधी कधी आपल्या इच्छा, लहान लहान इच्छा 24 तासाच्या आत सुद्धा पूर्ण होतात. कधी कधी मोठ्या इच्छा सुद्धा 24 तासाच्या आत पूर्ण होतात. आता इच्छा कुठलीही असू द्या किंवा कशीही असू द्या, परंतु स्वतःच्या चांगल्यासाठी इच्छा असू द्या. इतरांचं वाईट करण्यासाठी एखादी इच्छा असेल तर ती कधीही उपयोगात येणार नाही रेमेडी. अशी रेमेडी आजच्या दिवशी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. रात्री झोपतानाच ही रेमेडी करायची. झोपायच्या आधी ही रेमेडी केली तर उत्तमच. पूर्ण दिवसात कधीही करू शकतात, परंतु झोपण्याच्या आधी करा, उत्तमच राहील. आता एक कागद घ्यायचा, एक पेन घ्यायचा, एक भरलेलं ग्लास पाण्याचं घ्यायचं आणि एक अगरबत्ती लागणार आहे. ह्या सगळ्या वस्तू घ्या. ह्याला सुतक, विटाळ किंवा काहीही ह्याला कुठलेही नियम लागू नाही, कारण आपल्याला देवघराच्या समोरच बसलं पाहिजे असं नाही. हा उपाय करण्यासाठी घराच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही बसू शकता. जे पेन घेणार आहात त्या हिरव्या रंगाच्या शाईचं पेन घ्या. हे पेनच आपल्याला घ्यायचं आहे. नसेलच तर ब्लू रंगाच्या शाईचं पेन घेतलं तरीही चालेल. आता कागदावर सगळ्यात पहिले काय लिहायचं आहे? मी भाग्यवान आहे. सगळ्यात पहिले लिहायचं आहे मी भाग्यवान आहे. त्यानंतर लिहायचं आहे माझी कठीणातली कठीण इच्छा आता पूर्ण होत आहे. माझी कठीणातली कठीण इच्छा आता पूर्ण होत आहे. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्ही लिहायची. हे 3च वाक्य तुम्हाला ह्या कागदावर लिहायचे आहेत. कागदावर काहीही लिहिलेलं नको असं कागद घ्या. स्वच्छ सुंदर कोरं कागद घ्या. त्याच्यावर ह्या 3ही गोष्टी लिहा. त्यानंतर कागदावर प्यायच्या पाण्याने भरलेलं ग्लास काचेचं घ्या आणि ते ठेवा. त्यानंतर काचेच्या ग्लासाकडे पाहत तुम्हाला इमॅजिन करायचं आहे की तुम्ही जी इच्छा लिहिलेली असेल, समजा तुम्ही जर तुमच्या विवाहासाठी इच्छा लिहिली असेल तर तुम्ही तुमचा पूर्ण विवाह होताना हा चित्र डोळ्यासमोर आणा. किंवा जर का तुम्ही नोकरीसाठी करत आहात तर छानपैकी तुम्हाला नोकरी, कुठल्या ऑफिसमध्ये नोकरी पाहिजे, कुठल्या साईडला नोकरी पाहिजे, ते सर्व काही चित्र डोळ्यासमोर रंगवा. हे चित्र तुम्ही छानपैकी रंगवा. जेवढं जास्त वेळ तुम्हाला हे चित्र रंगवता येईल तितके जास्त वेळ रंगवा. त्यानंतर अगरबत्ती लावूनच हे सगळं करायचं आहे. त्यातली अगरबत्ती लावलेली असेल ती अगरबत्ती जर का घरी बनवलेली असेल, म्हणजे त्यात केमिकल नसेल, केमिकल फ्री अगरबत्ती असेल तर उत्तमच. त्यातली थोडी राख जर तुम्हाला टाकता आली पाण्यात तर ठीक आहे, नाही टाकली तरीही चालेल. आणि त्यानंतर काय करायचं? हा जो कागद आहे ना, हा कागद आपल्याला एका दिव्यावर पेटवून घ्यायचा आहे किंवा माचीसवर पेटवून घ्यायचा आहे. जी राहिलेली राख आहे ती राहिलेली राख आपल्याला काय करायची आहे? हातात घ्यायची आहे. ब्रह्मांडाकडे पाहत ही जी राख आहे ही ब्रह्मांडाकडे फुंकायची आहे. फुंकत असताना तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा लिहिलेली आहे आणि ती इच्छा पूर्ण होत आहे हे इमॅजिन करत तुम्हाला ही राख ब्रह्मांडात फुंकायची आहे. त्यानंतर काय करायचं? हे जे भरलेलं ग्लास आहे, हे भरलेलं ग्लास जर तुम्ही राख त्याच्यात थोडीशी टाकली असेल तर ठीक आहे, नाही टाकली तरीही चालेल, कारण आताच्या अगरबत्त्या ज्या केमिकलयुक्त असतात तर ती राख टाकू नका. त्यानंतर भरलेलं जे ग्लास आहे हे ग्लास तुम्ही पाण्याचं पिऊन घ्या. पित असताना सुद्धा तुम्हाला तेच फील करायचं आहे की तुमची जी काही इच्छा तुम्ही लिहिली ती इच्छा पूर्ण होते. असा उपाय तुम्हाला रोज करायचा आहे. जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत हा उपाय रोज करायचा आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या काही रेमेडी अगदी फास्टमध्ये आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करत असतात. हा उपाय किंवा ही रेमेडी अतिशय सुंदर आहे. तुमची कुठलीही इच्छा असू द्या, रात्री हा उपाय करा आणि सकाळीच उठून चमत्कार पहा. कठीणातली कठीण इच्छा नक्कीच पूर्ण झालेली असेल.